सूर्यमालेतला सगळ्यात सुंदर ग्रह म्हणजे आपली पृथ्वी. तिचा विशेष असा निळा रंग तिला मिळालाय त्याच्या पृष्ठभागावर असणाऱ्या पाण्यामुळे. जीवसृष्टीच्या उत्क्रांतीमध्ये ह्या पाण्याचा फार मोठा वाटा आहे. सूर्यमालेतल्या इतर कोणत्याही ग्रहावरती एवढं मुबलक पाणी उपलब्ध नाहीये. आज कारण त्यामध्ये बघूयात पृथ्वीवरती एवढं पाणी कुठून आलं. पृथ्वीचा 70% पृष्ठभाग हा पाण्याने व्यापलेला आहे. हे सगळं पाणी आपण समजा एकत्र केलं आणि त्याची तुलना जर पृथ्वीच्या एकूण वस्तुमानाशी केली तर ते काहीसं असं दिसेल. या पाण्याचं मूळ शोधायचं असेल तर आपल्याला भूतकाळामध्ये जावं लागेल. अगदी फार नाही पण साधारण 5 अब्ज वर्ष, जेव्हा सूर्यमालेची निर्मिती झालेली नव्हती. आपली सूर्यमाला ज्या तेजोमेघापासून तयार झाली त्यामध्ये काही प्रमाणात पाण्याचाही अंश होता. सूर्यमालेच्या निर्मितीच्या वेळेला हे पाणी अनेक छोट्या मोठ्या दगडधोंड्यांमध्ये मुरलं गेलं आणि अशाच दगडधोंड्यांपासून पृथ्वीची निर्मिती झाली. त्यामुळे पृथ्वीच्या पोटातही पाण्याचा खूप मोठ्या प्रमाणावरती अंश शिल्लक आहे. काही शास्त्रज्ञांच्या मते पृथ्वीच्या पृष्ठभागावर जेवढं पाणी आहे त्याच्या कैक पटींनी जास्त पाणी पृथ्वीच्या कवचामध्ये लपून बसलेलं आहे. पृथ्वीच्या पृष्ठभागावर असणारं पाणी मात्र पृथ्वीच्या निर्मितीनंतर अनेक वर्षांनी बाहेरून पृथ्वीवरती आलेलं आहे. सूर्याच्या निर्मितीच्या वेळेला वायुरूप असणारं पाणी आणि लहानसहान दगडधोंडे हे सूर्यापासून फार लांब अंतरावरती फेकले गेले. त्यातलेच काही दगडधोंडे सूर्याच्या भेटीला अधूनमधून येत असतात, ज्यांना आपण धूमकेतू म्हणतो. पाणी आणि बर्फाने युक्त असा एक किंवा कदाचित अनेक धूमकेतू भूतकाळामध्ये पृथ्वीवर आढळले आणि अशा प्रकारे पृष्ठभागावरती दिसणारं पाणी पृथ्वीवरती दाखल झालं. या टकरींमधून निर्माण झालेल्या प्रचंड उष्णतेमुळे बहुतांश पाण्याची वाफ तयार झाली आणि हजारो वर्ष पृथ्वीवरती पाऊस पडत राहिला. जसं जसं पृथ्वीचं तापमान कमी होत गेलं तसं हे पाणी समुद्र रूपाने पृथ्वीच्या पृष्ठभागावरती साठू लागलं. मग मूळ प्रश्न असा की अंतराळामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणावरती पाणी कुठून आलं. आपल्याला माहितीये की पाणी हे हायड्रोजन आणि ऑक्सिजन पासून बनलेलं आहे. हायड्रोजन हे ब्रह्मांडात सर्वात जास्त प्रमाणात आढळणारं मूलद्रव्य आहे. ताऱ्यांच्या केंद्रात चालणाऱ्या आण्विक भट्टीमध्ये या हायड्रोजनचं रूपांतर पुढे जाऊन ऑक्सिजन मध्ये सुद्धा होतं. ताऱ्यांच्या मृत्यू समयी जेव्हा विस्फोट होतो तेव्हा ही मूलद्रव्य अंतराळामध्ये इतरत्र पसरतात. नुकत्याच लागलेल्या एका शोधामधून देवयानी किंवा अँड्रोमेडा गॅलेक्सीच्या भोवती प्रचंड मोठ्या प्रमाणात ऑक्सिजनचा साठा असल्याचं दिसून आलेलं आहे. आपल्याला माहितीये की ऑक्सिजन हा इतर मूलद्रव्यांबरोबर फार पटकन रिॲक्ट होतो. त्यामुळे जर हायड्रोजन आणि ऑक्सिजन एकत्र ठेवले तर त्यापासून पाणी तयार होणं हे काही तितकंसं अवघड नाही. कारण त्याचा आजचा एपिसोड कसा वाटला नक्की सांगा. आवडल्यास लाईक, सबस्क्राईब, शेअर नक्की करा. कारण त्याच्या पुढच्या भागात भेटूयात एक नवीन विषय घेऊन. धन्यवाद.